मला असं वाटतंय या ठिकाणी ठोस पुरावा असा कोणाकडेच नाहीये की ससा का झोपला असेल. कोणाकडे ठोस पुरावा आहे का? माझ्याकडे आहे. काय? ससा जिथे झोपला होता तिथे वेफरचे तुकडे मिळालेत. वेफर होते आणि इज्जत पापडचे तुकडे. इज्जत पापड आणि वेपर्सचे तुकडे होते. म्हणजे याचाच अर्थ नुसतं तुकड्याचं काही कोणी घेऊन जाणार नाही, त्याच्याबरोबर काहीतरी असेलच ना. म्हणजे हे त्याबरोबर काहीतरी असेलच. म्हणजे याचाच अर्थ की ससा हा पार्टी करून झोपलेला होता. हा माझ्यावर खोटा आरोप आहे. हा आरोप मला मान्य नाही. काही झालं तरी कासव चित्रपटात मला रोल मिळाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे सशाला कासव चित्रपटात घ्यायचं का? अरे आप उसे मार नहीं सकते. एक मिनिट मारामारी करू नका. मला तुम्ही सांगा. मी त्याला मारू शकतो आणि मी कुणाची पण बाजू घेऊ शकतो. अरे माझ्या एक मिनिट शांत बसा. अजून दोन मुद्दे महत्वाचे राहिलेले. मला बोलायचे, अजून दोन मुद्दे महत्वाचे राहिलेले. दोन मुद्दे राहिलेत महत्वाचे. दोन मुद्दे तुम्हाला काय वाटतं? नाही बाकीची फालतुगिरी रमवा. माझं म्हणणं आहे, ज्या मुद्द्यावर आपण बोललो त्यांना कासव चित्रपटातच घ्या. का पण कोणाच्या जागी घेणार त्यांना? मोहन आगाशे. आगाश शेषे नाही, मोहन आगाशे सर आहेत ते. मोहन आगाशे सरांच्या जागी त्यांना घ्या. कारण तुम्ही बघा, आपल्याला काय वाटतं की ससाला आपण पकडू शकतो. इझिली अवेलेबल आहे. पकडायला गेलं तर सापडतोय का? नाही. सेम आहे सरांचं. आपल्याला वाटतं इझिली अवेलेबल शूटिंग साठी. तुम्ही फोन करा. मी अमेरिकेत आहे, नाही ते जर्मनीत आहे. सेम ससा कसं मिळणार सांगा माणूस. माझं फक्त एवढंच म्हणणं सर, रिसेंटली आता जर्मनीला कवा जाणार आहे का तुम्ही? का तुमचं काही काम आहे का तिकडे? माझी 2 जर्मनची भांडी, त्याच्या बदले ते कुकर आणायचं होतं, बाकी काय नाही. अरे काय चालू आहे? अरे माझ्यावर बोला रे, माझ्यावर बोला. अबे तुझ्यावर बोलायला तू काय बुलेट ट्रेन आहेस का? तर मला असं वाटतं की मृण्मयीच्या जागी त्याला घेतलं पाहिजे. मुंबईच्या जागी तुमची मुंबई मृण्मयीच्या जागी त्याला घेतलं पाहिजे. कारण मृण्मयी मुळातच तरी कुठे तुमच्या मुंबईमुळे मला झालंय मृण्मयी. तर मृण्मयी मुळातच इतकी घाबरट आहे. तुम्हाला सांगतो, विमानात बसली की ती इतकी घाबरते की रडते अक्षरशः विमान उतरताना. एकदा तर विमान, अरे हो, एकदा मी होतो त्या विमानात, इतकी रडत होती का वैमानिक म्हणाला की बाई तू रडू नको, मी विमान उतरवणार नाही. बस मग बाकीचे लोक रडायला लागले, कसं तरी विमान उतरवलं. म्हणून मला वाटतं की हिच्या जागी त्याला घेतलं पाहिजे. नाही, मला नाटक ना, मला पिक्चरात पाहिजे. एक मिनिट, पिक्चर मध्ये काम करायचं होतं तर तू जिंकायचं होतच नाही. हे लबाडा, आप उसे फिर से मार रहे हैं. ठीक बात नहीं है. बरोबर. लहान मुलगा समजून त्याचा फायदा घेऊ नका. लहान आहे तो. बस काय लहान बिन नाही तो. लहान असल्याचा किती फायदा घेतो का? काल बस मधून चालला होता, एक पोरगी कॉलेजची जरा म्हणली, बाळा किती वेळ उभं राहिलाय बस मांडीवर. ह्यो बसला ना, सांगतो ज्युनियर केजी ते म्हणून. लाज आहे का तुला? ज्युनियर केजी सांगतो. पण तरी एका मारामारी करू नका. तुम्ही बोलून घ्या शेवटचं. बेसिकली मला असं वाटतंय की चर्चा इथे संपलेली आहे. कारण का कासव हा जिंकलेला आहे. ओके करेक्ट. त्याच्यामुळे ह्याचा विषय तुम्ही संपवून टाका. ओके, त्याला कापतो जाऊ. अरे विषय संपलेला नाही अजून. मी याला मारू शकत नाही. म्हणजे चाललेला विषय मारायचं नाहीये. अरे काय झालं, हँग झाला काय हो? तर 70% लोकांना असं वाटतं की कासव चित्रपटात ससा असायला हवा होता. साक्षात सुमित्राताई या ठिकाणी आलेल्या, त्यांना मला खरोखर विचारायचं की तुम्हाला काय वाटतं? खरं म्हणजे कासवाच्या सिनेमामध्ये नाहीये ससा, पण या सशाकडे पाहिल्यापासून मला वाटायला लागले की हवा होता खरा. मला कबूल आहे. क्या बात आहे. जोरदार जिंकला रे. या इकडे. म्हणजे या ठिकाणी चर्चा आपली फळलेली आहे. या सशाला कासव चित्रपटामध्ये किंवा दुसऱ्या चित्रपटामध्ये रोल मिळालेला आहे. सुमित्राताई पुढचा चित्रपट करतील तेव्हा या सशाला नक्कीच रोल मिळेल, आहे ना? बरं, खुश ना बाबू? थँक्यू पप्पा. पप्पा बोलला तू? हा, म्हणजे तो माझा पोरगा आहे, ससा नाही येतो. म्हणजे याने सशिनी बरोबर लग्न केलं? नाही रे,
सचिनी बरोबर नाही केले मी म्हणजे तसा हा गेटअप केलेला आहे ऍक्च्युली ससा नाही आहे हा माझा पोरगा आहे त्याला चित्रपटात काम करायचं होतं म्हणून हे सगळं नाटक केलं मी उभं अच्छा 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 आता हे बोललो तुम्हाला वाटतं आम्ही टाळ्या वाजवतो तुमच्या ऐका ना आणि माझी स्टायलिस्ट जी आहे तिला सुद्धा मी आभार मानते. ही साडी आज तिने या कार्यक्रमासाठी माझा शेवटचा डायलॉग राहिलेला आहे आणि पुन्हा असा तू मला विचारतो एक मिनिट इथे तुम्ही तू मला विचारतोस आता कसा आज बोलशील? साडी जी घातलेली आहे ती, एक मिनिट माझा कॉटनची पंच साडी आहे मॅडम जा माझा पंच मला घेऊ द्या आता विचार साध्या विचार हा आता मला कसं मारशील हा? हम तुम्हें मारेंगे जरूर मारेंगे लेकिन वो गोली भी हमारी होगी बंदूक भी हमारी होगी होगी रे होगी प्यार की जीत होगी आला होगी चा सण रे भाई चलना तुया चल आता जातो मी नमस्कार स्वागतम कसे आहात सगळे मजेत ना आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसताय ना हसलंच पाहिजे कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम याच आपल्या तुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हा उद्या भारत दौरा आता या मंचावरती येणार आहेत एक पोस्टमन काका सर जे नेहमी येतात आणि वेगवेगळे विषय पत्रांच्या द्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात आज बघायचंय की ते कुठलं पत्र घेऊन आलेत आणि आजचा विषय कुठला या काका या नमस्कार या 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 बसा एक पत्र आले मी वाचून दाखवतो. सगळ्यांच्या भोवती असतो कोलाहल सगळ्यांनाच असतात नशिबी आलेल्या यातना प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो स्थळ काळ वेळ फक्त वेगळी असते बाकी सगळा कोलाहल या कोलाहलात आपला आवाज लोकांपर्यंत जावा अशी प्रत्येकाची इच्छा असते पण त्यासाठी ओरडायलाच पाहिजे का इतरांपेक्षा जास्त ओरडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो लक्ष वेधून घेण्यासाठी पण सगळेच आवाज वाढले की फक्त गोंधळ ऐकू येतो आज आपण असे गोंधळाच्या युगात आहोत व्यक्त होण्याची प्रचंड इच्छा असलेल्या या काळात कुठलाच आवाज नीट ऐकू येईल याची खात्री नाही या कोलाहलात एखाद्याचा तरी आवाज शांतपणे ऐकून घेतला जाईल का कुणाला तेवढा वेळ आहे का प्रत्येकाला आपल्या वेदनेची जाहिरात करायची आहे प्रत्येकाला आपल्या सुखांचा ढोल वाजवायचा आहे अशा वेळी आपलं म्हणणं पोचवायला एक शांत संयमी स्वर हवा असतो वेदना गिळून आशेचं स्वप्न बघणाऱ्या कलावंताला हा स्वर सापडतो भोवताली जगण्यासारखं बघण्यासारखं खूप काही आहे याचा शोध घेणाऱ्याला हा स्वर सापडतो